जिल्हा परिषद कातरखटाव गटातून स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि एक झुंजार नेते अनिल पवार हे शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर पंचायत समितीच्या कातरखटाव गणातून काँग्रेसच्या स्नेहा कांबळे या हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। या दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं कातरखटाव गणातील आणि गटातील सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करतो। जेव्हा जनसामान्यांचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा लढायला काँग्रेस आणि स्वाभिमानी हातात हात घालून पुढे येत असतात। मग ते या तालुक्यातली रखडलेली जल जीवन मिशनची पिण्याच्या पाण्याची कामं असोत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणारा डॉक्टरांचा तुटवडा, आरोग्य सेविकांचा तुटवडा असेल, औषध असेल, ॲम्ब्युलन्स असेल, जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था असेल, या साऱ्यासाठी लढाऊ संघर्ष करणारा अशा कार्यकर्त्यांची गरज आहे। या तालुक्याचं सभापतीपद हे अनुसूचित महिला राखीव आहे। जर ताकदीनं आपण सगळ्यांनी जर का स्नेहा कांबळे यांना निवडून दिलं तर त्या निश्चितच पंचायत समितीच्या सभापती बनणार आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी स्नेहा कांबळे ताईंना निवडून देऊन सभापती बनवायचं आहे आणि अनिल पवार यांना जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं आहे। कारण जिल्हा परिषद दणावून सोडायची असेल, जिल्हा परिषदच्या शाळा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठ्याच्या सुविधा आणि जे काही अन्य प्रश्न आहेत त्या प्रश्नावर जिल्हा परिषदेचं सभागृह गाजवण्यासाठी, त्याचबरोबर दुधाचं अनुदान असेल, दुधाचा दर असेल, ऊसाची रखडलेली बिलं असतील, दर वर्षाला टनाला 200-250 रुपये आंदोलन करून चळवळ करून ते काही ऊसाचा दर मिळवतात, ते त्याने हातात घेतल्या कामाला अजून मजबूत द्यायचे असेल तर त्यांना जिल्हा परिषदेमध्ये निवडून दिलं पाहिजे। 2 तपापूर्वी म्हणजे 24 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी असाच निर्णय घेतला आणि त्यामुळे मला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं, देशातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करता आलं। हा सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। इथं सुद्धा अशाच प्रकारे अनिल पवारांच्यासारखा एक धडाडीचा शेतकरी नेता घडवायचा असेल तर तुम्हाला एक मत अनिल पवारला शिट्टी या चिन्हावर द्यावंच लागेल। स्नेहाताईंना हातावर आणि अनिल पवारांना शिट्टीवर मत देऊन दोघांनाही प्रचंड बहुमताने विजय करा एवढे सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो।